मुंबईतल्या आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे। सोमवारी भाजपच्या नेत्यांनी तयारीचा आढावा घेतल्यानंतर महायुतीमध्ये घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगली होती। आता या नाराजीनंतर महायुतीच्या नेत्यांनी एकी दाखवण्यासाठी काय केलंय बघूया। मी आताच जाताना दादासाहेबांना विचारत होतो, अरे आम्हाला कळलं असं आम्ही स्वतः तयारी बघायला गेलो असतो। लोकांमध्ये गैरसमज होतो। आझाद मैदानावर महाशपथविधीची तयारी पाहण्यासाठी आमंत्रण नसल्याचा सूर शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी आळवला। केसरकरांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। बोलवलं तर आम्ही नक्की जाऊ, तयारी बघायला निश्चित जाऊ ना, परंतु आम्हाला माहिती नव्हतं ना। मी आताच जाताना दादासाहेबांना विचारत होतो, अरे आम्हाला कळलं असं आम्ही स्वतः तयारी बघायला गेलो असतो। लोकांमध्ये गैरसमज होतो। शेवटी आमची महायुती आहे, महायुतीमध्ये आम्ही सगळेच जण आनंदी आहोत, आमचं सरकार येणार आहे। कालच्या नाराजीनंतर महायुतीची एकजूट दाखवण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र पाहणी केली। भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी आझाद मैदानाची पाहणी करत आढावा घेतला। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं यावेळी या नेत्यांनी स्पष्ट केलंय। महायुतीची कुठली बैठक आज नाहीये, आम्ही सगळेजण तिथे पाहणी करायला आलेलो आहोत। नाराजी काही नाहीये, काहीच नाराजी नाहीये, सगळे बघण्याकरता एकत्रित आलेले आहे। शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना अजूनही महत्वाची खाती, मुख्यमंत्रीपद आणि कुणाला किती मंत्रिपदं द्यायची यावरून महायुतीमध्ये एकमत झालेलं दिसत नाहीये। त्यातच महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली। त्यामुळे आता 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई।